क्रिकेटरांचे डोळे दाखवणारे आणि बघू कोण ओळखतो. म्हणजे नाही एक 2 टीम पडलेले, इकडे SRH आणि इकडे RCB. म्हणजे नाही एक भांडण होऊन गेली होती की आम्ही जिंकू. तर हे स्वतःला क्रिकेटचे खूप मोठे फॅन समजतात, डायरेक्ट एक खूप मोठे. तर आता बघू, जर यांनी जास्त ओळखून घेतलं तर हे क्रिकेटचे खूप मोठे फॅन होऊन जातील, आणि जर यांनी जास्त ओळखून घेतलं तर हे क्रिकेटचे खूप मोठे फॅन होऊन जातील. मी सर्वात पहिले दाखवणार आहे हे वाले डोळ्यामध्ये जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ते, आणि सर्वात आधी हे दाखवेल SRH वाल्यांना. जर यांनी नाही सांगितलं तर मी यांना सांगेल की कोण आहे, आणि यांचे पॉईंट वाढत राहतील. आणि किती पॉईंट ठेवायचे? 5 पॉईंटचे. ज्यांनी पहिले 5 पॉईंट गेले तो जिंकून गेला रे. कोण आहे? विराट कोहली. बघा. हा थांबा. चान्स बाकी राहिले. तर SRH वाल्यांचा 1 पॉईंट होऊन गेलेला आहे, अजून चान्स बाकी. तर बघू यांना 1 पॉईंट भेटतो का नाही. चल अरे उभे राहा तुम्ही, आता जवळून लावा तुम्ही सगळा. चला तुमच्या आणि MS धोनी दाखव रे. बघा अंजार नाही निघला, नाही निघला मग पॉईंट कट. बरं डेंजर होता पण तुम्ही. तर आता आहे ना RCB वाल्यांचा पण 1 पॉईंट होऊन गेला, म्हणजे यांचा 1 पॉईंट आणि यांचा 1 पॉईंट. आता यांची चान्स यांना दाखवतो मी. थांबा रे. अरे कोण आहे? रोहित शर्मा. बघा रोहित शर्मा सांगितलं यांनी बरोबर. दुपारची वेळ व्हिडिओ शूट करतोय आम्ही. तर कोणती टीम आहे तुमची? SRH वाल्यांची होऊन गेलेली आहे 2 पॉईंट, आणि यांची 1 आहे. अजून यांची बारी बाकी आहे. सांगू बुमराह देखा बुमराह शुभमन गिल रे. अरे आणि 3 पॉईंट. आता यांची बारी आहे. 3 पॉईंट झाले आमचे. 2 पॉईंट आहे आणि यांची 1 आहे. कोणाचे डोळे बोल फटाफट. बुमराह देखा. हा बुमराह सांगितलंय डोळे. बघू आता ते निघतं का नाही ते ना. अरे आडे नको मारा. हा व्हिडिओ आम्ही दुपारून शूट करतोय ते पण का बघ. उद्या आहे RCB वर्सेस SRH ची मॅच. म्हणून झगडा चालत होती की आम्ही जिंकू म्हणून मी पहिले चॅलेंज करून घेतोय. तुमच्या पुढे झाले ते 3 पॉईंट होऊन गेले. हारायचे का नाही इस साला का नाम तो घे. चला आता यांचा पॉईंट आहे. बघू कोण जिंकतो. कोण आहे रे? हार्दिक पांड्या. थांबा कोण आहे रे? बोल. हार्दिक पांड्या. कोण आहे रे? हार्दिक पांड्या. नाही राहिला हार्दिक पांड्या. बरोबर सांगितलं. बरोबर हार्दिक पांड्या. यांचे 2 पॉईंट पण 3 पॉईंट आहे. अरे इतकं करून मी काय खायला तुझे 2 पॉईंट आहे 3 पॉईंट आहे. चलो कोण रे? जडेजा. बघा जडेजा बिचारा चालला गेला आता CSK होतो RR मध्ये. देखा तो वाटतं मला पण. जडेजा यांचे होऊन गेले 4 पॉईंट आणि यांचे 2 पॉईंट आले. म्हणजे जर आता सर्व पण जिंकले तर यांचा काहीच फायदा नाही. आणि आता पुढे 1 पॉईंटवर 1 जिंकून जाते. कसं वाटतंय मग पुढे आजारा तुम्ही? आम्हाला एकदम असं वाटतंय. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन हो रहा है. धक होत आहे. त्यांनी जे करून घेतले तर आमचं काहीच नाही चालणार आहे, पण आम्ही करू. यावेळेस हैदराबाद जिंकेल का जिंकेल. कोण खेळेल? अभिषेक शर्मा खेळेल. चला जाऊ द्या आता. यांची चान्स आहे ना आता. यांची चान्स आहे आता. चला ओ सांगा तुम्हाला जिंकायचं येतं. सूर्यकुमार सुमर नाही रे सूर्यकुमार. देख बराबर सूर्यकुमार यादव यांचे 3 पॉईंट आहे. 3 आहे ना. यांचे 4 पॉईंट आहे. चला जिंकायचं असेल तर सांगून द्या आता. जिंकायचं असेल तर सांगून द्या आता. बोला आता. एक कठीण आहे जरा. कठीण विची वाटत नाही. टायमर चालू करतो एकदम. संजय हा संजय कडून नाही बरी 56 नंतर त्याला. आता गुच्ची वाटणं का बघतोय? गुच्ची वाटणं आता सांगू शकते एखादा. यांचे पण 4 आहे. आणि जर हे जिंकले तर हसतो का बरे यार गुच्ची वाट व्हिडिओ करतात. आणि जर हे जिंकले तर यांचे पण 4 पॉईंट होऊन जाते. घ्या रे. कोण आहे? अर्षदीप सिंग. तुझ्या बघून सांगतो तुम्ही. बरोबर सांगितलं. पण ज्याने सांगितलं अर्षदीप सिंग निघालेलं आहे. यांचे पण होऊन गेलेले आहेत 4 पॉईंट. यांचे पण होऊन गेलेले आहेत 4 पॉईंट. बघू आता कोण जिंकतं. दोघांना 1 चान्स भेटेल. जर बरोबर सांगितलं हे बरोबर यांना पण 1 चान्स भेटेल. म्हणजे बघा आता तुम्ही. चल गे रे. सांगा आता कोण आहे? कोण रे? कुलदीप यादव. हैदराबाद गेली आता येणार भरतोय. जरा कठीण पण सांगायची ओळखता का नाही. चले कोण रे? यशस्वी जयस्वाल. बघा. हा यशस्वी. RCB काढशी नाही आवडेल. विराट कोहली ना.
बरोबर सांगितलं. यावेळेस डायरेक्ट सिच्युएशन यांची पॉईंट 4 येऊन गेलेले, म्हणजे हे हारून गेले. कसं वाटतं हारून? एकदम कसं वाटते? हो अरे बोलून तर एकदम कसं मला वाटते बोगस एकदम. हैदराबाद मध्ये जिंकणार का मग? हैदराबाद आता ही मॅच दोड्यांवरून होती, पण असली मॅच आता कोणाला माहित नाही आहे. आता उद्या ती मॅच आहे, उद्या कोण जिंकतं काय माहिती. तुम्ही जिंकून गेले ना 4 हा. पॉईंट, तुमचे 5 पॉईंट होऊन गेले ना. नाही आवडची रिअल मध्ये बी जिंकतील ना. जिंकणार का? मग ओ थांब तू इकडे 2 मिनिटं. पण उत्तर आहे ना तो सांगत होता, तू त्याच्या बघून बघून का सांगत होता? मला माहिती होतं, पण त्याने सांगितलं तर असे काय प्लेअर आहे? अरे अरे अजून किती मध्ये होऊन गेला आहे, किती मध्ये होऊन गेला आहे. तर त्याला चुप बसवला, तर तो जरा ब्लॉक मध्ये सटून गेला होता. त्याला विचारतोय पण हा किती करतोय. तर तसंच आम्ही आता हरलोय, पण असली मॅच मध्ये तर आम्ही जिंकणार आहे. जसं कधी बघितलं की ह्या मॅच मध्ये SRH डायरेक्ट जिंकू होती, पण RCB जिंकून गेलेली आहे. यावेळेस बी जिंकेल ते काही माहिती नाही. आता मॅच मध्ये उद्या समजेल ते कोण जिंकेल. तर एवढंच आजच्या ब्लॉग मध्ये. अजून तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर सबस्क्राईब करा, बेल वाला आयकॉन पण दाबून द्या. आपण भेटू याच ठिकाणी याच व्हिडिओला. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.